आपला शेतमाळा हे खेडेगावातील संस्कृती आणि परंपरा जपणारे सुंदर चॅनल आहे। आपल्या गावाकडील साधेपणा आणि मातीशी जोडलेली जीवनशैली येथे पाहायला मिळते। पारंपरिक सणवार, पूजा आणि धार्मिक विधींचे व्हिडिओ आम्ही शेअर करतो। आपल्या पूर्वजांनी जपलेल्या सुंदर रूढी आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। नागपंचमी, दीपावली, श्रावणातील सण अशा विविध सणांची माहिती येथे मिळते। गावाकडील पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्याची झलक या चॅनलमधून पाहायला मिळते। आपल्या संस्कृतीतील सुंदर परंपरा जतन करून त्या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचत असतो। जुन्या आठवणींना उजाळा देणारे आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणारे हे छोटंसं व्यासपीठ आहे। तुमचा प्रेमळ प्रतिसाद आणि पाठिंबा आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो। तर इथं सकाळी सकाळी मी बनवलेला आहे हा छोटासा व्हिडिओ। तर यामध्ये आपल्याला सकाळचं दृश्य दिसतंय, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुंदर असं आमचं खेडेगावातील सकाळ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मंडळी, स्वागत आहे आपला शेतमाळा या चॅनलमध्ये। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। सकाळी काय घ्यायचं? चॉकलेट, स्ट्रॉबेरी, ते काय दुसरं किंजल जॉय। संध्याकाळच्या वेळी ना इथं बसलोय गप्पा मारीत। मामी आलेल्या आहे या, तर मामी बरोबर आले होते बोलायला। अजून 5-6 दिवस तर संदीप दादाचे सासूबाई आणि माझ्या मामी पण येत या। बसलो गप्पा मारीत, काका पण बसलेत तिकडं आणि पोरं सायकली खेळतात। आज बऱ्याच वेळचे पोरं आहे ना इकडे खेळायला आणले। आणि आज आहे ना ब्रह्मकमळचे फुलं उमलणार आहेत बरं का। तर आज संध्याकाळी ना आम्ही पूजा करणार आहे। ब्रह्मकमळ थोडे आता उमलायला लागले, अशा कळ्या झाल्यात थोड्याशा। तर संध्याकाळी ना पूजा करू, तर तुम्हाला पण दाखवीन मी ब्रह्मकमळची आरती पूजा केलेली। आपल्या संस्कृतीत अंगणात रात्री ब्रह्मकमळ उमलणे हे शुभ मानले जाते आणि अनेक जण त्याची भक्तिभावाने पूजाही करतात। खेडेगावामध्ये वयस्कर माणसं असं व्यसन करतात पहा। तर आमचे काका पण आहे ना तंबाखू खात होते आणि थोडासा व्हिडिओ मी त्यांचा घेतलेला आहे, तर ते खूप हसले। आज रात्री दारामध्ये ब्रह्मकमळ फुलले आणि हा निसर्गाचा सुंदर चमत्कार अनुभवायला मिळाला। ब्रह्मकमळ म्हणून ओळखले जाणारे हे फूल कॅक्टस कुळातील असून त्याला मोठी, पांढरी आणि अतिशय सुगंधी फुले येतात। या फुलांची वैशिष्ट्य म्हणजे ते रात्री उमलते आणि सकाळपर्यंत कोमेजून जाते। संध्याकाळपासूनच कळी उमलायला सुरुवात होते आणि रात्री ते पूर्ण बहरलेले दिसते। त्याचा सुंदर पांढरा रंग आणि मनमोहक सुगंध वातावरणात प्रसन्न करून टाकतो। तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा। तर मी मामींना जेवायला बोलावलं होतं आणि त्यांना सुंदर अशी साडी मी दिलेली आहे। तर या माझ्या मावस मामी आहेत आणि संदीप दादाच्या सासूबाई आहेत। तर खूप दिवसांनी त्या आहे ना घरी आलेल्या होत्या, त्यामुळं त्यांचा अशा पद्धतीने पाहुणचार केला। गोदावरीच्या पवित्र कुशीत वसलेले सरला बेट म्हणजे केवळ एक तीर्थस्थान नाही, तर तिथं खूप असा मोठा इतिहास आहे। तर या मामी पण या बेटावरीलच आहेत। तर आज श्रामपूर तालुक्यामध्ये बहिणीच्या मुलाचं ॲडमिशन घेण्यासाठी पॉलिटेक्निक कॉलेजला आलेलो होतो आणि सरला बेट ही श्रामपूर तालुक्यामध्ये येतं। तर बेटावरही आम्ही जाणार आहोत। हॉटेलचं उद्घाटन केलं आणि आता श्रावण महिना लागलो, आम्हाला आमंत्रण दिली होय। गाडी बघूया गाडी खर्च होत नाही। हा बरोबर आहे ना। मामींचा फोन बंदच ठेवावा लागत असतो।
नमस्कार मैत्रिणींनो, चला आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज भाऊरायाच्या मळ्यापासून केलेली आहे व्हिडिओला सुरुवात. तर छोटी बहीण आलेली आहे, तिचा मुलगा आलेला आहे, सर्व फॅमिली बरोबर आहे आणि भाऊराया, मी आणि त्यांची फॅमिली जाणार आहोत थोडंसं बाहेर. कायच करावं यांना, काय शायनर येतं. हा, अरे 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 लय अवघड गड आहे आता. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज चाललोय आता कुठंतरी आणि आलोय भाऊरायाच्या घरी, तर त्याला पण घेऊन जायचंय. आणि आज बहिणीचं कुटुंब हर्षल आलेलं आहे, तर चाललंय थोडी खेचाखेची, मामा भाचीची मस्त फोटोग्राफी पण. तर चला, केलेली आहे ब्लॉगला सुरुवात. आणि खूप सुंदर अशी कपाशी ना भाऊरायाची आली बरं का. तर मस्त असं लुक. आणि तुम्हाला माहीतच आहे, आम्ही एकत्र आल्यावर भरपूर असं कॉमेडी होत असते. तर आता तुम्हाला दाखवते भाऊरायाची कपाशी. मस्त कपाशी आली, मध्येच आहे ना ऊस लावलाय, पलीकडं पण ती कपाशी आहे ना सोलरच्या पलीकडं, ती पण त्यांचीच आहे. आणि ही पण आहे, पाणी चालू आहे. गेले की बरं का माझं एक एवढं उंच झालंय, तू आता कसं तुला हात लावू. हसूची गंमत सांगू का तुम्हाला, हसूची गंमत सांगू का. हसू लहान होता, हसू 5-6 वर्षाचा नाही, 5-7 वर्षाचा असं नाही ना रे. इथं नाही का हौद होता बरं का. आणि हसू गेला आंबे धुवायला. खोटं खोटं सांगते, खोटं. आंबे धुवायला गेला हसू. हर्षल आंबे धुवायला गेला हौदात, आणि डोक्यावरच खाली डोक्यावर पाय मामीनी असं ओढून उचलून काढला हर्षल. खोटं सांगते, खोटं 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 सांगते. आता मामीला म्हणा उचल बरं हर्षल, पायाला धरून कसं उचली ती, आहे का नाही. रक्षाबंधनला सुट्टी आहे का नाही तुला. नाही का, मग कधी येते आता. अरे देवा. तर प्रवासात पुढं आल्यावर आम्ही इथे आहे ना नवले बंधू, आणि खूप सुंदर अशी इथं थाळी आहे पहा, भजे, कढी आणि पाव. तर आम्हाला पण नाश्ता करायचा होता, तर मस्त असा होता भजे, कढी आणि पावाचा नाश्ता करतोय आम्ही. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. गरम गरम भजे आणि अनलिमिटेड कढी. तर खूप इथं म्हणजे गर्दी होती ना भजे, कढी भजे खायला. आणि इथं पहा हे नवले बंधू एकदम छान मस्त असे गरम गरम भजे काढत आहेत. तर या गरम भज्याचा आस्वाद घ्यायला आहे ना भरपूर असे लोक आहे ना इथे येतात. पहा पहा किती गर्दी आहे या नवले हॉटेलमध्ये. तर आम्ही पण जरा ट्राय केलं पहा नवीन असं चालता चालता. काय सुंदर आहे बघ ना. कॉलेज जवळ अशीच असतात पण झाडं, फुलं, मोठे मोठे झाडं आहेत बाई. कशाचं असं तर असो, किती मोठं झाड आहे. हर्षलचं ॲडमिशन घ्यायला आलो इथं पॉलिटेक्निक कॉलेजला. हर्षल गेला ॲडमिशनला कॉलेजमध्ये. आम्ही बसलो इथं निवांत दोघी. रेल्वे चालली बरं का इथून. तर श्रामपूरची रेल्वे स्टेशन पण इथं जवळच आहे, हरेगाव रेल्वे स्टेशन. आणि आम्हाला हरेगाववरून आहे ना सरला बेटावर पण जायचं आहे दर्शनाला. तर आता तुम्ही पाहता का नाही, गंगागिरी महाराजांचा सप्ताह तो आता उद्यापासून सुरू होणार आहे. पंचमीच्या दिवशी तो सप्ताह आहे ना सुरू होत असतो. तर आता महाराज पण बेटावर भेटणार नाही, पण आम्हाला जायचं आहे बेटावर दर्शनाला. आता येताना पुन्हा आहे ना संगीताच्या घरी जाणार आहोत, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी. संगीता तुम्ही भरपूर वेळा पाहिलेली आहे, आम्ही दोघी बरोबरच असतो.
नर्मदा परिक्रमाला पण आम्ही बरोबरच होतो. तुम्हाला दाखवते बरं का. आता इथं कॉलेजमध्ये काल आहे ना 15 ऑगस्टचं झेंडावंदन झालं असं मस्त. रांगोळी दाखवते तुम्हाला इथं किती छान आहे. महाराष्ट्रातील जो सर्वात मोठा सप्ताह असतो ना, तर तो पहा सरला बेटावरचा असतो. तर आता तिकडं चाललेलो आहोत. तर श्रीरामपूरपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे जवळजवळ. तर हरेगावमधून जावं लागतं. तर आम्ही आता हरेगावच्या कमानीमधून म्हणजे तिकडं वळालेलो आहोत. श्रीरामपूरपासून कमान असते, कमान आहे, त्या कमानीतून हरेगावला चाललोय. तर खूप सुंदर परिसर आहे बरं का, मस्त. आणि पाऊस पण सुरू झाला तिकडं वळाल्यावर. तर चालता चालता तुम्हाला मी सरला बेटाची माहिती सांगते. तर सरला बेट हे गोदावरी नदीच्या कुशीत वसलेले एक प्रसिद्ध आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्र आहे. सरला बेट श्रीरामपूर तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यात असून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. तर सद्गुरू गंगागिरी महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. तर इसवी सन 1814 मध्ये कापूस वाडगाव येथे जन्मलेल्या गंगागिरी महाराजांनी ग्रामीण भागात फिरून ज्ञानेश्वरी, भागवत, भगवद्गीता आणि तुकाराम गाथा यांचा प्रचार प्रसार केला. तर 1800 पासूनच पहा महाराजांनी पंढरपूर आणि आळंदीची पायी दिंडीची परंपरा सुरू केली. पहा इथे या विटाच्या भट्टीवर मोर बसलेला आहे. आणि आता इथून पुढं सुंदर असं वातावरण आहे. पहा पाऊस पण सुरू झालाय भरपूर असा. आणि ही कमान दिसते, या कमानीतून पुन्हा आता आपल्याला आत जायचं आहे. तर छोटे छोटे गावं आहेत इकडं आणि परिसर खूप छान आहे. पहा गोदावरी नदीच्या प्रवाहाने वेढलेले हे बेट असल्यामुळे या बेटाला सरला बेट असे नाव पडले. तर असे म्हणतात ही बेटाची जी जमीन आहे ती 65 एकराची आहे. आणि गोदावरी नदी तिथे दुभंगल्यामुळे नदीचे 2 भाग झाले आणि मध्ये बेट तयार झालेले आहे. तर चला आता आपण पाहूया हा सरला बेटाचा सुंदर असा परिसर. ही आहे गोदावरी नदी आणि याच्या काठावर वसलेले आहे सरला बेट हे सुंदर असे धार्मिक. येथे ना आपल्याला सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे ना गंगागिरी महाराजांचे समाधी मंदिर पाहायला मिळते. 1902 मध्ये वयाच्या 88व्या वर्षी गंगागिरी महाराजांनी सरला बेट येथे समाधी घेतली होती. पहा तर त्यांनी या हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे आणि तो धनगरवाडी येथे आहे आणि तो सप्ताह आता 178वा आहे. तर त्यांच्या शिष्यांनी पुढे अखंडितपणे ही परंपरा चालवली. सुंदर असा परिसरात आम्ही आलेलो आहोत. पहा आता इथं बेटावर. तर आता उद्यापासून आहे ना सप्त्याला सुरुवात होणार आहे. पहा बेटावरच्या गंगागिरी महाराजांचा सप्ताह जो खूप असा नावाजलेला आहे आणि 100 एकर शेती या सप्त्याला लागत असते. तेव्हा तो सप्ताह उभा राहतो आणि आता पंचमीपासून त्या सप्त्याला सुरुवात होणार आहे. गोदावरीच्या पवित्र कुशीत वसलेले सरला बेट हे म्हणजे एक केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर संत परंपरा, वारकरी संप्रदाय, नामस्मरण आणि सेवाभाव यांचा सुंदर असा संगम आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली भक्तीची आणि वारकरी परंपरेची ज्योत आजही येथे अखंड तेवत आहे. म्हणूनच सरला बेट हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. पहा तर हे गंगागिरी महाराजांचे मोठे मंदिर आहे आणि इथं आहे गंगागिरी महाराजांचे समाधी स्थळ. तर आता इथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला दाखवते सुंदर असा सरला बेटाचा परिसर आणि मंदिरांची सुंदर अशी ठेवण, काळ्या दगडातील हे बांधलेले मंदिरं. तर खूप सुंदर असा परिसर आहे. तर एकदा नक्की भेट द्यावी या परिसराला. असा परिसर आहे. अन्नछत्राला इथे सुरू आहे अखंड असं. मंदिराचं बांधकाम आहे ना पूर्ण काळ्या दगडात आहे आणि एकदम प्रशस्त असं मंदिर आहे. पहा इथं विठ्ठल रुक्मिणीचं आणि गंगागिरी महाराजांचे समाधी मंदिर. खूप सुंदर असं हे सरला बेटाचं परिसर झालेलं आहे. तर इथं
शाळा पण आहे मुलांसाठी, पखवाज किंवा आध्यात्मिक शिक्षण द्यायचं असेल तर इथं गुरुकुल पण आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथं गुरुकुल पण सुरू होत असतं. मुलं राहतात इथं शिक्षण घेण्यासाठी, आध्यात्मिक शिक्षण. तर पूर्ण बेटाचा परिसर फिरायला आहे ना भरपूर असं. तर इथं आपल्याला या मूर्तींमध्ये शिर्डीचे साईबाबा आणि गंगागिरी महाराज हे दिसतात पहा. तर खूप सुंदर परिसर आणि शिर्डीचे साईबाबा आणि गंगागिरी महाराज एकाच वेळेला होते पहा. तर साईबाबांनी सुद्धा या बेटाला भेट दिलेली आहे. तर आता माझ्यासमोर आहे ना, तर हे आहेत मोठे मोठे असे बकुळाचे झाडं. तर खूप सुंदर परिसर आहे पहा. अजून इथे आहे ना खूप असं डेव्हलप होत आहे, अजून बांधकाम सुरू आहे. साईबाबा आणि गंगागिरी महाराजांची ही मूर्ती ना मी तुम्हाला जरा जवळून दाखवते पहा. इकडून चला. तर या बेटावर सुंदर असा बगीचा केलेला आहे. तर शेती आहे, शेती ही महाराजांनी फुलवली आहे पहा. इथं अन्नछत्रही खोललेलं आहे. तर कायम इथं अन्नछत्रालयात जेवण सुरू असतं पहा. तर आता या गोदावरी नदीच्या कुशीतून आम्ही निघालेलो आहोत घराकडे. इकडे सरला इकडून आली आणि इकडून आली इथे एक झाली गोदावरी नदी. तिथं ते टिल्ला नाही का, तिथं आम्ही फोटो काढले मागच्या वेळेस त्या टिल्ल्यापाशी. आता किती लोक नाही तिथे आले, तिथं तुम्हाला नेत होते दाखवायला. तर मैत्रिणींनो, चला बेटावरील सुंदर असा परिसर पाहून आपण आता निघालेलो आहोत पुढे. तर आता संगीताच्या घरी जाणार आहोत पहा. तर संगीता आहे माझी मैत्रीण. तुझी बॉटल दाखव. चल चल. काय करायला? हाय हाय हाय. ते कसं बसलाय कडेवर पाहिजे मला. भाकरी करंट बिरंट उतरला काय? बाकीचे आहेत ना मासे, हल्लेले मासे आहेत, भरपूर मासे. इतके मासे कसे मिळे? तू इकडे आला होता ना, इथं आला होता ना विहिरीत डोकायला. अरे आजी कुठे? आजी आजी चल. तर जाता जाता इथे ना संगीताच्या घरी आलोय आता. चला आता शेती बघायला जाऊ संगीताची. काय बघायचं ग? सोयाबीन बघायचं. हाव तर झालंय आमचं. तर आम्ही तर काही सरला भेटून ते आज लई फिरून आलोय. काय जाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझ्याकडून पण शुभेच्छा रे तुला. तू चॅनल बंद केलं काय तू? का रे? आ गाडी गाडी. चला चला चला. लॉस मध्ये जायचं ते. चला रे शिव. आम्ही किती चक्कर आता येते ना भाई. मी गडी लावून फोन देते. काही पलटे पैसे लावून देते. ती कर. कोकला नाही त्याला नाही पलटी. गपचिप गपचिप हॉटेलचं उद्घाटन केलं आणि आता श्रावण महिना लागलो आम्हाला आमंत्रण देते होय. गाडी बघे गाडी म्हणजे खर्च होत नाही. हा बरोबर आहे ना. तुला शिकली ती आता. नाही आता याला बरेच दिवस झाले ना. रायबा टाकलं का रायबा. रायबा दादा मुरुम टाकायचा झाड. इथं संगीताच्या हॉटेलमध्ये आलोय बरं का आता. श्रावण महिना रे बघ साई. श्रावण महिना लागल्यावर आलोय आम्ही. आधी यायला पाहिजे होता. हा थाळ्या घालल्या असत्या. थाळी थाळी खाल्ली असती. आम्ही खात नाही ना पण थाळी. व्हेज खाल्ला असतं. आता व्हेज मध्ये काय थाळी सगळ्याचे. हा. तर खूप उशीर झाला होता. संगीताच्या घरीच आम्हाला 7 वाजले होते. तर त्यामुळं आम्ही पटकन असं निघालो पहा.
उभे उभे आहे ना संगीताचं हॉटेल पण पाहून आलो. आता निघालोय घरी. लय उशीर झालाय म्हणजे 6:30 वाजले असते नाही ना. 6:30 वाजले 7 आता. वाजता आले. 7 वाजत आले. हा पण तरी कामात काम केलंय. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.